नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय पक्षी मोर. भारत हा निसर्ग संपन्न देश आहे. येथे पर्वत, नद्या, वनराई, प्राणी, पक्षी यांचे वैविध्य पाहायला मिळते. आपल्या या वैभवशाली वारशाचा एक सुंदर भाग म्हणजे मोर, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा आपल्या अद्वितीय सौंदर्यामुळे, सांस्कृतिक महत्त्वामुळे आणि पर्यावरणीय उपयोगामुळे विशेष स्थान मिळवतो. मोराचे वर्णन. मोर हा आकर्षक व मोहक असा पक्षी आहे. त्याचे चमचमीत निळसर हिरवे पिसे, पंखातील डोळ्यासारखी रचना, उंच मानेवरचा झुपका आणि त्याचा देखणा थाट हे सारे पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाळ्यात मोर नाचताना दिसला की निसर्गाची शोभा अधिकच खुलते. नर मोर विशेष रंगीबेरंगी असतो, तर मादी मोरगी साध्या रंगाची दिसते. मोराचे शरीर बलवान असून उंच उडी मारण्याची ताकद त्याच्यात असते. राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड. 1963 साली भारत सरकारने मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली. यामागे काही ठोस कारणे होती. मोर हा भारतात सर्वत्र आढळतो. त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे. त्याचा देखणा विलोभनीय थाट भारतीय परंपरेचे प्रतीक आहे. त्याचबरोबर तो अहिंसक व पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. धार्मिक व पौराणिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत मोराला अत्यंत पूजनीय स्थान आहे. भगवान श्री कृष्णाच्या मुकुटावर मोरपीस शोभते. तर कार्तिकेय देवाचे वाहनही मोर आहे. अनेक देवी देवतांच्या चित्रात मोराचे दर्शन घडते. तसेच मोराचे नृत्य पावसाचे आगमन सूचित करते. म्हणून शेतकरी वर्गात तो शुभ मानला जातो. जैन व बौद्ध धर्मात सुद्धा मोराला पवित्र मानले गेले आहे. सांस्कृतिक व कलात्मक महत्त्व. भारतीय कला, शिल्पकला, चित्रकला, संगीत व साहित्य यामध्ये मोराचे वर्णन सातत्याने आढळते. राजवाड्यांच्या भिंतीचित्रांत, मंदिरांच्या शिल्पांत, लोककथांत व लोकगीतांत मोर नेहमी साकारला आहे. मोरनी बागामा बोले सारखी गाणी असो वा कवितांमधील उल्लेख, मोराने नेहमीच सर्जनशीलतेला प्रेरणा दिली आहे. पर्यावरणीय महत्त्व. मोर हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण तो साप, कीटक, किडे, छोटे प्राणी खातो व शेतातील पिकांचे संरक्षण करतो. त्यामुळे तो जैवसाखळीतील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्याचे आगमन सूचित करून तो पर्यावरणाचा संदेशवाहक म्हणूनही ओळखला जातो. मोर व संरक्षण. मोराचे मांस व पिसे यासाठी काही ठिकाणी बेकायदेशीर शिकार केली जाते. त्याचबरोबर शहरीकरण, जंगलतोड व प्रदूषणामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. त्यामुळे मोराच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत मोराला विशेष संरक्षण देण्यात आले आहे. मोराची शिकार करणे अथवा त्याची पिसे बाळगणे हे दंडनीय अपराध ठरते. मोराचे प्रतिकात्मक महत्त्व. मोर हा सौंदर्य, पवित्र, अहंकार विरहितता व समृद्धी यांचे प्रतीक आहे.
तो भारतीय संस्कृतीतील निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याची जाणीव करून देतो. त्याचा रंगीबेरंगी थाट आपल्याला विविधतेत एकतेचा संदेश देतो. त्यामुळेच तो राष्ट्रीय पक्षी म्हणून भारताच्या ओळखीचा अविभाज्य भाग ठरला आहे. निष्कर्ष: मोर हा फक्त एक पक्षी नसून भारतीय संस्कृती, कला, धर्म व पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या मोहक सौंदर्यामुळे तो डोळ्यांना सुखावतो व त्याच्या प्रतिकात्मक महत्त्वामुळे तो हृदयाला स्पर्श करतो. म्हणूनच भारताने मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून गौरवले आहे. आपल्यावर आता या निसर्गरम्य वारशाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आहे. मोर जपला तर निसर्गाची शोभा, परंपरेचे वैभव आणि भारताचे सांस्कृतिक वैभव अधिकच खुलून दिसेल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.